आपण पाहत आहात हातोडा न्यूज, जिथं अन्याय तिथं हातोडा. प्रभाग नंबर 17 मी यज्ञश्री अभिषेक देशमुख, काँग्रेस पक्षामधून मी थांबलेली आहे. मी प्रभाग नंबर 17 ची उमेदवार असून मी जनतेच्या हितासाठी उतरलेली आहे. जाहीरनामे काय घेऊन जातात, जनतेचा कसा रिस्पॉन्स मिळतोय? तिथं पाण्याचे प्रश्न आहेत, गटारीचे प्रश्न आहेत. त्यावेळेस मी स्वतः उमेदवारी घेतली. त्यावेळेस उमेदवारी घेतल्यानंतर मला लक्षात आलं, त्यावेळेस मी प्रचार केला, वॉर्डमध्ये फिरले, लोकांच्या भावना समजल्या, लोकांच्या समस्या समजल्या. तर सगळ्यात हे दैनंदिन दिवसाच्या गरजाच आहेत, त्या नळ, रस्ते, गटार. पण ह्या समस्या सुद्धा खूप अवघड झालेल्या आहेत. रस्ते खराब आहेत, गटारी नीट वाहत नाही, मोकाट कुत्र्यांचं जास्त झालेलं आहे, लोकांना येता जाता येत नाही. लातूरमध्ये येणाऱ्या संख्येची लातूर पॅटर्न असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळे लातूरमध्ये शिक्षणाची वर्दळ जास्त वाढलेली आहे. शिक्षणाची वर्दळ जास्त असल्यामुळे लोकांना सुखसुविधा तेवढा भेटत नाहीये. लातूर हा लातूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो, पण लातूर पॅटर्न सारखा लातूरला लोकांना जसं पाहिजे तसं ते भेटत नाही. त्यामुळं हळूहळू हे लातूर पॅटर्न लातूरमधून नाहीसं होऊन जाणार आहे. प्रभाग नंबर 17 मध्ये अशी अडचण आहे की लोकला लातूर हे वरचेवर वाढत चाललं असल्यामुळं त्यामुळे नवीन रस्ते, गटार, नळ ह्या समस्या पण आता वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळं हे फेस करताना मला लक्षात आलं की मी स्वतः जर उमेदवार म्हणून थांबले तर मी ह्या लोकांच्या मनातल्या भावना समजू शकते, मी त्यांच्या भावना मांडू शकते व त्याला तडीस लावण्यात मी लोकांना मदत पण करू शकते. त्यासाठी मी ह्या रिंगणात उतरलेली आहे. त्यामध्ये मला अमित भाई यांनी मला उमेदवारी म्हणून संधी दिली, त्यासाठी मी त्यांचे खूप धन्यवाद करते. जे नव्वती लातूरला असं अजेंडा घेऊन काँग्रेस पुढे चालतो. वार्ड क्रमांक 17 मध्ये महिलांची पण संख्या जास्त आहे. महिलांचा कसा रिस्पॉन्स आहे? आणि आपण एक महिलाचा आता जे नवं ते लातूरला हवं, आम्ही हा एजेंडाच घेऊन पुढे चाललेला आहे. महिलांचा रिस्पॉन्स म्हणजे आता महिलांना संधी द्यायचं ठरवलेलं आहे. महिला आता जागरूक आहेत, महिला सक्षम आहेत, शिक्षित आहेत, सगळ्याकडून ते ऑलराऊंडर आता होत आहेत. आणि महिलांना संधी भेटत असेल तर मी पण एक महिला आहे, तर मला ही संधी भेटली आणि मी महिलांना पण रिक्वेस्ट केली की महिलांनी मिळून संधी द्यावी मला एक, कारण की ही महिलाला समजू शकते. त्यासाठी आम्ही महिला सुद्धा आता सध्या एक होऊन काम करत आहेत. माझ्यासोबत आणखी एक उमेदवार आहे, साक्षी घोटाळे, ती पण क गटामधून थांबलेली आहे. आम्ही दोघी उमेदवारी चांगली लढवत आहोत. आता काही तास काय आव्हान कराल? आता आव्हान करायचं म्हणजे मला एकच जनतेसमोर तळतळीची विनंती करायची आहे की सगळ्यांनी मिळून मतदान करा. आपला मतमोल वाया घालवू नका. सगळ्यांनी मिळून मतदानाचा अधिकार गाजवा, कारण की आज मतदान केलं तर उद्या तुम्हाला अधिकार पण मागता येतील, अधिकार गाजवता येतील आणि सगळ्या मागण्या मागता येतील. समस्या जेवढ्या वाढत चाललेल्या आहेत तर त्यासाठी एक योग्य नगरसेवकाची गरज आहे आणि चांगला नगरसेवक पाहिजे असेल तर आम्हाला आमच्या पक्षाला मतदान करा.